तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर भरपूर दिवसातून बस स्टॉपवरती बसलेलो तो मी सुजल तनिषा इकडे चाललेलो होतो बहिणीच्या गावी. भरपूर वेळानंतर ना बस आलेली होती. तर बसमध्ये बसल्यानंतर तनिषला इतका आनंद वाटत होता ना की बसमध्ये भरपूर दिवसातून बसले त्यामुळे. त्याच्यानंतर ना आम्ही बसमध्ये बसून सलगरला चाललेलो होतो. अगोदर म्हटलं सलगरला जाऊया आणि तिथून मग बहिणीच्या घरी जायचं. आता 2-3 पाऊस पडले त्यामुळे झाडं वगैरे इतकी हिरवीगार झालेत ना, वातावरण एकदम छान झालेलं होतं. रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये सलगरमध्ये पोहोचलो. म्हटलं चला थोडंसं इकडे आता काहीतरी खरेदी करूया. अधिक मासाचं म्हटलं साडी वगैरे घ्यायची होती ते घेतली आणि त्याच्यानंतर ना पोरासनी कपडे वगैरे घ्यायचे होते, टी शर्ट वगैरे ते घेऊन झाले. सामान घेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला अजून एक फेरी मारून येऊया. पण सगळी सामान वगैरे घेतलं आणि ते बिलिंग काउंटरवर आल्यानंतर ना इतकी सारी गर्दी होती ना, जेवढं सामान घ्यायला वेळ लागला नाही तेवढं इकडे इथं बिलिंग काउंटरवरती वेळ लागलेला. बिल वगैरे केलं आणि त्याच्यानंतर या पोरांना भूक लागलेली होती म्हणून इथं डोसा आणि मिसळ घेतलेली होती. तर सगळ्यांनी पोट भरून खाऊन घेतलं अगोदर आणि त्याच्यानंतर मग घरी पोचलो. घरी आल्यानंतर मग बहिणीबरोबर ना जोडवी बघायला जायचं होतं दुकानमध्ये. तर आता अधिक मासामुळे इकडे भरपूर सारी खरेदी करायला लागले सगळेजण म्हणून म्हणलं चला आपण पण एक जोड तरी इकडे जोडवी घ्या. चांदीचा रेट इतका महाग झाला आहे ना, असं वाटतं की बापरे नाही घेतलेलंच बरं. पण म्हणलं चला अधिक मासामध्ये भरपूर जण खरेदी करतात म्हणून म्हणलं चला एक जोडवी घेऊया. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ना बहिणीची मुलगी इकडे ओटी भरणार होती आमची, कारण अधिक मासामध्ये ना हे एक आता ट्रेंडिंगमध्येच निघाले आईची ओटी भरायची. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.